नमस्कार. माझ्या अत्यंत लाडक्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात सुखाचे वारे वाहणार आहेत की संघर्षाचे ढग दाटणार आहेत? आजचा हा शनिवार तुमच्या नशिबाचे कोणते कुलूप उघडणार आहे? जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक संकटावर मात करून यशाच्या शिखरावर पोहोचू इच्छित असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय खास आहे. आज 25 एप्रिल 2026 शनिवारचा दिवस आणि त्यातच श्री जानकी नवमीचा हा पावन सोहळा. तुमची रास आणि शनी महाराजांची कृपा यांचा नेमका काय संबंध आज येणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या या भागात मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतात. जर तुमची शनिदेवावर आणि स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमच्या एका सकारात्मक कमेंटमुळे तुमची रखडलेली कामे मार्गी लागू शकतात, हा माझा विश्वास आहे. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आजचा दिवस हा केवळ एक सामान्य वार नाही, तर तो आहे यशाचा, कीर्तीचा आणि तुमच्या पराक्रमाचा. आज अवकाशात अशा काही ग्रहांची हालचाल होत आहे जी कुंभ राशीच्या व्यक्तींना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे. आज जानकी नवमी आहे आणि सोबतच रवी योगाचा अतिशय दुर्मिळ असा संयोग जुळून आला आहे. पंचांगानुसार आज वैशाख शुक्ल पक्षातील नवमी तिथी असून रात्री 9:30 वाजेपर्यंत ती राहणार आहे. नक्षत्र अश्लेषा असून रात्री 11 वाजेपर्यंत त्याचा प्रभाव राहील आणि त्यानंतर मघा नक्षत्राची सुरुवात होईल. ग्रहांच्या स्थितीकडे नजर टाकली तर असे दिसते की सूर्यदेव सध्या मेष राशीत विराजमान आहेत, तर चंद्रदेव कर्क राशीतून गोचर करत आहेत. कुंभ राशीत खुद्द राहू महाराज ठाण मांडून बसले आहेत आणि शनिदेव मीन राशीत आहेत. ही ग्रहस्थिती तुम्हाला काय संकेत देते माहीत आहे का? हे संकेत आहेत तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या परिवर्तनाचे. आज तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की जी कामे कित्येक दिवसांपासून रखडलेली होती, ज्या फाईल्सवर धूळ साचली होती, ती कामे अचानक वेग घेऊ लागतील. पण थांबा, आज एक वेळ अशी आहे जिथे तुम्हाला सावध राहावे लागेल. सकाळी 9 ते 10:30 या 1.5 तासात राहू काळ असेल. माझ्या अनुभवावरून सांगते, या 1.5 तासात कोणताही नवीन व्यवहार, महत्त्वाचा निर्णय किंवा मंगल कार्य करू नका. या उलट जर तुम्हाला एखादे मोठे यश मिळवायचे असेल तर दुपारी 11:59 ते 12:50 या अभिजित मुहूर्ताचा वापर करा. या काळात घेतलेले निर्णय तुम्हाला सोन्यासारखे फळ देऊन जातील. आज तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. तुम्ही जर एखाद्या समस्येने ग्रासलेले असाल तर आज त्या समस्येचे उत्तर तुम्हाला आपोआप मिळेल. जणू काही दैवी शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे असे तुम्हाला वाटेल. तुमच्या वाणीत आज एक प्रकारचे आकर्षण असेल. तुम्ही कोणाशीही बोलायला गेलात तर समोरची व्यक्ती तुमच्या शब्दांनी प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही. यामुळे तुमचे सामाजिक वजन वाढणार आहे. करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार हा प्रगतीचा मार्ग सुकर करणारा ठरेल. जे लोक नोकरीत आहेत त्यांना आज आपल्या वरिष्ठांकडून अनपेक्षित कौतुक मिळू शकते. कदाचित तुमच्या पगारवाढीचे किंवा बढतीचे संकेत आजच तुम्हाला मिळतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे यश पाहून जळणारे लोकही ऑफिसमध्ये असू शकतात. त्यामुळे आपल्या गुप्त योजना कोणाशीही शेअर करू नका. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर नवीन प्रस्ताव तुमच्यासमोर येतील जे भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. तुमची आर्थिक बाजू आज मजबूत होताना दिसतेय. पण जसा पैसा येईल तसा तो खर्चही होऊ शकतो. त्यामुळे चैनीच्या वस्तूंवर खर्च करताना थोडा लगाम लावा. कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, आज तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एक आनंदाची बातमी धडकणार आहे. घरातील वातावरण उत्साहाचे राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आज खूप चांगला वेळ घालवाल. तुमच्या नात्यात जो दुरावा किंवा छोटे मोठे वाद होते ते आज शनिदेवाच्या कृपेने मिटून जातील. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. जर तुमच्या मनात काही शंका असतील तर आज शांतपणे बोलून मोकळ्या करा. संवाद हाच सर्व समस्यांवरचा उपाय आहे. मुलांच्या बाबतीत सुद्धा आज एखादी चांगली बातमी समजेल. त्यांच्या अभ्यासातील प्रगती पाहून तुमचे मन समाधानाने भरून जाईल. अविवाहित तरुण तरुणींसाठी आजचा दिवस रोमांचक असेल. तुमच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीची एंट्री होऊ शकते किंवा ज्यांच्यावर तुमचे प्रेम आहे त्यांच्याशी लग्नाची बोलणी पुढे सरकू शकतात. ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची. तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहताय याचा अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्याबाबत खूप गंभीर आहात. पुढे मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्व बाधा दूर करेल. पण त्याआधी मला सांगा, तुम्हाला असे वाटते का की तुमची मेहनत करूनही नशिबाची साथ मिळत नाहीये? जर हो तर हा भाग तुमच्यासाठीच आहे.
तुम्हाला जर ही माहिती मोलाची वाटत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला अशाच प्रकारचे सखोल मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास प्रेरणा मिळते. आणि हो, तुमची रास कुंभ आहे ना? मग कमेंटमध्ये तुमची सध्याची सर्वात मोठी समस्या काय आहे ते नक्की सांगा. मी पुढच्या व्हिडिओत त्यावर उपाय देण्याचा प्रयत्न करेन. आज आरोग्याच्या बाबतीत मात्र तुम्हाला थोडी खबरदारी घ्यावी लागेल. धावपळीच्या नादात जेवणाकडे दुर्लक्ष करू नका. पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास आज उद्भवू शकतो. विशेषतः बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा. स्वतःला जितके हायड्रेटेड ठेवाल तितके आज तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तुमची मानसिक शक्ती आज खूप प्रबळ आहे. त्यामुळे योगा किंवा ध्यानासाठी 10 मिनिटे काढलीत तर ते तुमच्यासाठी टॉनिकसारखे काम करेल. आजचा दिवस तुमच्यासाठी कर्मप्रधान दिवस आहे. भाग्यावर विसंबून राहण्यापेक्षा कर्मावर भर द्या. शनिदेव कर्माचे फळ देणारे दैवत आहेत. त्यामुळे तुमची मेहनत कधीही वाया जाणार नाही. कुंभ राशीच्या स्त्रियांसाठी आजचा दिवस विशेष भाग्याचा ठरेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे नाव होईल. जर तुम्ही गृहिणी असाल तर तुमच्या घराप्रती असलेल्या तुमच्या योगदानाची आज घरातील लोकांकडून दखल घेतली जाईल. तुम्हाला आज काहीतरी नवीन शिकण्याची किंवा एखादा छोटा गृहोद्योग सुरू करण्याची इच्छा होईल. हीच ती वेळ आहे तुमच्या स्वप्नांना पंख देण्याची. घाबरू नका. आज ग्रहांची स्थिती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक आज दिसून येईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे मदतीसाठी किंवा सल्ल्यासाठी येतील. आजचा तुमचा शुभ अंक आहे 3 आणि 9. या अंकांच्या प्रभावाखाली जर तुम्ही काही कामे केलीत तर यशाची खात्री अधिक असेल. तुमचा आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि आकाशी. शक्य असल्यास आज पिवळ्या रंगाचा रुमाल जवळ ठेवा किंवा आकाशी रंगाचे कपडे परिधान करा. यामुळे तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होईल. आज कोणाही अनोळखी व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कागदपत्रांवर सही करताना 2दा वाचा, कारण तुमची एक छोटी चूक तुम्हाला महागात पडू शकते. विशेषतः कोर्ट कचेरीच्या कामात आज विजय मिळण्याचे योग आहेत. फक्त संयम सोडू नका. आता आपण वळूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे अचूक आध्यात्मिक उपाय. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि आज शनिवार आहे, त्यामुळे हा उपाय तुमच्यासाठी रामबाण ठरेल. आज सायंकाळी सूर्यास्तानंतर जवळच्या कोणत्याही हनुमान मंदिरात जा. तिथे हनुमंताच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यात थोडेसे काळे तीळ टाकायला विसरू नका. मारुतीरायाला सुगंधी फुलांचा हार अर्पण करा आणि बुंदीचा प्रसाद चढवा. तिथे बसून शांत चित्ताने हनुमान चालिसाचे पठण करा. पठण पूर्ण झाल्यावर हनुमानजींना 5 प्रदक्षिणा घाला आणि तुमच्या मनातील इच्छा त्यांना सांगा. हा उपाय केल्याने तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील आणि धनाचा मार्ग मोकळा होईल. शनिदेवाचा प्रकोप कमी होऊन त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर पडेल. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, काळ हा नेहमी बदलत असतो. आजची वेळ तुमची परीक्षा घेणारी असू शकते, पण उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी यशाचा प्रकाश घेऊन येणार आहे. स्वतःच्या क्षमतेवर कधीही शंका घेऊ नका. तुम्ही कुंभ राशीचे लोक मुळातच कष्टाळू आणि बुद्धिमान आहात. आजच्या या विशेष दिवसाचा फायदा घ्या, संयम ठेवा आणि प्रामाणिकपणे तुमचे काम करत राहा. यश तुमचेच आहे. शेवटी जाता जाता इतकेच सांगेन की आयुष्य हे समुद्रासारखे आहे. लाटा येणार आणि जाणार, पण तुम्ही तुमच्या जिद्दीचे जहाज डगमगू देऊ नका. तुम्हाला आजचा हा सविस्तर राशी भविष्याचा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या अंदाजाशी जुळतात का? हे मला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या इतर कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. ज्योतिष केंद्र या तुमच्या लाडक्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन दाबा. शनिदेव आणि हनुमानजी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव. जय श्रीकृष्ण.